नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी व खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड यांना CID पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना 14 दिवसाची CID कोठडी झाली आहे. कोठडीमध्ये त्यांची कसून चौकशी सुरू असताना वाल्मिकी कराड यांनी न्यायालयाला विनंती केली आहे. कोणती विनंती केली आहे ते आपण पाहूयात. केस सत्र न्यायालयामध्ये वाल्मिकी कराड यांच्याकडून उपचारासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामध्ये वाल्मिकी कराड यांनी आपल्याला स्लीप ॲम्पिनिया हा आजार असल्याचे सांगितले आहे, असे त्यांनी आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे. हा आजार असणाऱ्या व्यक्तीला ॲटोसीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. ही मशीन आपल्याला कोठडीमध्ये असताना मिळावी अशी त्यांनी अर्जामध्ये मागणी केली आहे. तसेच ही मशीन लावण्यासाठी आपल्याला 24 तास एक मदतनीस हवा असल्याची विनंती अर्जामध्ये केली आहे. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खुनाचा व खंडणीचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी पुण्यातील CID कार्यालयात वाल्मिकी कराड हे शरण आले होते. त्यानंतर त्यांना केज येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची CID कोठडी सुनावली आहे. ते सध्या बीड येथील CID कोठडीत आहेत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.